तपस्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी एकटी पडली होती. सम्राटचा एकही कॉल नाही आणि घरात मात्र प्रश्न आणि आत्याचा राग होता. पहिल्याच दिवशी स्वयंपाक, जबाबदाऱ्या आणि डोळ्यात न बोललेले अश्रू. रात्रीच्या शांत अंधारात तिचा एकटेपणा तिला खाऊ लागला होता. पण नेमका त्याच क्षणी सम्राट परतला. राग, वेदना, प्रेम आणि एक सत्य ज्याने तिचं हृदय पूर्णपणे हादरवून टाकलं. संध्याकाळची वेळ झाली तरी सुद्धा सम्राट अजून घरी आला नव्हता. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तो आपल्याला असं एकटीला टाकून कामावर कसा जाऊ शकतो, या विचाराने तिची भयंकर चिडचिड होत होती. मॅडम? हा, आत्यासाहेबांनी तुम्हाला खाली बोलवलंय. ओके, मी आले म्हणून सांग. तिचा निरोप घेऊन मेड निघून गेली. तसं तपस्याने वैतागून हातातला फोन बेडवर फेकून दिला आणि खाली गेली. ती खाली आली तर हॉलमध्ये कोणीही नव्हतं, पण किचन मधून आवाज येत होता. आत्या तिकडेच असतील असा विचार करून ती सुद्धा किचन मध्ये गेली. पण जसं त्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं, त्यांच्या चेहऱ्यावर राग पसरला. ती अगदी साध्याशा पंजाबी ड्रेसवर त्यांच्या समोर उभी होती. एवढंच काय तर तिने ड्रेसवर ओढणी सुद्धा घेतली नव्हती. तपस्या, हे काय आहे? कालच लग्न झालंय तुझं, नवी नवरी आहेस तू, त्यात सासरी आज तुझा पहिला दिवस. निदान खाली येऊन किचन मध्ये काही पाहावं एवढं पण कळत नाही का तुला? आणि हे काय कपडे घातलेस तू? ड्रेस घातलास ते ठीक आहे, पण निदान ओढणी तरी घ्यायचीस. आत्याला तिचं वागणं जरा सुद्धा आवडलं नव्हतं. खरं तर ती सुद्धा त्यांना रागातच उत्तर देणार होती, पण तिथे अजून दोघी जणी असल्यामुळे तिने कसा बसा स्वतःचा राग गिळला. मी आलेच ओढणी घेऊन. काही वेळानंतर ती खाली आली, पण यावेळी आत्या तिच्याकडे बघून शॉक झाले. ती ओढणी घेऊन आली नव्हती तर चक्क साडी नेसून आली होती. ज्या प्रकारे तिने साडी नेसली होती त्यावरून तिला साडी नेसता येत नाही हे त्यांना कळून चुकलं. पण कशी का होईना तिने साडी नेसली तर आहे, असा विचार करून त्या पुढे काहीही बोलल्या नाहीत. बोला, काय करायचंय? काय करायचंय म्हणजे? घरातला पहिला दिवस आहे तुझा, त्यामुळे आजचा स्वयंपाक तूच बनवायचा. या दोघी तुझ्या मदतीला आहेत. कुठे काय ठेवलंय ते त्यांना विचारून घे आणि कुणाला काय आवडतं त्यानुसार जेवण बनवायला घे. जेवण येतं ना बनवता तुला? हो, येतं ना. तुमची काही खास फरमाईश असेल तर सांगा. रमा, हिला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजावून सांग. एवढं बोलून आत्या निघून गेल्या. बोला, काय काय करायचंय? तपस्याच्या बोलण्यावर त्यांनी थोडं दबकतच तिला सांगायला सुरुवात केली. त्या दोघींच्या सांगण्याप्रमाणे तपस्या सगळी कामं करू लागली.
पण कणिक मळताना जे ती जोर जोरात त्या पिठाला आपटत होती, ते बघून त्या दोघींनी सुद्धा आवंढा गिळला. सगळ्यांचं जेवण बनवण्यात तिचे 2 तास गेले. घामाने ती पूर्ण ओली चिंब झाली होती. त्यात साडीने वैतागली होती. कसा बसा तिचा स्वयंपाक आवरला. तशी त्या दोघींना काही सूचना देत ती तिच्या रूम मध्ये निघून गेली. दुपारीच आत्याच्या सांगण्यावरून तिने तिचं सामान सम्राटच्या रूम मध्ये शिफ्ट केलं होतं. खानविलकरांची मोठी सून आहे म्हणे मी. मोलकरीण बनवून ठेवलंय मला. आणि ही अशी आत्या सासू असल्यावर सासूची काय गरज आहे? रूम मध्ये आल्या आल्या पहिली ती साडी काढून फेकावी अशी तिची जबरदस्त इच्छा झाली. पण आता थोड्याच वेळात त्यांना जेवायला बसायचं होतं. मग पुन्हा काढा, पुन्हा घाला, यापेक्षा तिने ती साडी तशीच राहू दिली. फक्त जाऊन थंड पाण्याने तोंड हातपाय धुवून बाहेर आली. तिने फोन हातात घेऊन पाहिला. त्याचा एकही कॉल किंवा मेसेज आला नव्हता. ते बघून तिचा राग अजूनच वाढला. इकडे सम्राट निघून गेल्यावर त्या दोन्ही मेड्सने सगळं जेवण व्यवस्थित चेक करून पाहिलं. भाजीमध्ये मीठ कमी होतं तर भात खालून करपला होता. त्यांनी भाताचं कुकर तसंच बाजूला ठेवलं आणि नवीन भात शिजायला टाकला. सम्राटच्या तशा त्या दोघींना ऑर्डर्स होत्या. आत्या आज तिलाच जेवण बनवायला लावणार याची त्याला 100% खात्री होती. आणि तिच्या जेवणाचे पराक्रम फक्त त्याला माहिती होते. त्यामुळे तो रिस्क घेऊ शकत नव्हता. त्या दोघींनी सगळं जेवण ठीक असल्याची खात्री करून घेतली आणि नंतर सगळं व्यवस्थित झाकून त्या भांडी घासायला गेल्या. जेवणाची वेळ झाली होती. अजूनही सम्राटचा पत्ता नव्हता. आत्यानी त्याला फोन केला तर त्याने उशिरा येणार असल्याचं सांगितलं आणि इतरांना जेवून घ्यायला सुद्धा सांगितलं. आत्यांनी सगळं जेवण गरम करून टेबलवर आणायला सांगितलं, कारण आबांच्या जेवणाच्या वेळा फिक्स होत्या. तपस्या आणि आज्ञा सुद्धा खाली आल्या. खाली येताच तपस्याची नजर पुन्हा त्याला शोधू लागली. पण आत्याकडून जेव्हा तिला कळालं की तो उशिरा येणार आहे, तेव्हा मात्र तिचा हिरमोड झाला. पण यावेळी राग नव्हता, तर निराशा होती. आता तिला रडायलाच येत होतं. त्या माणसांनी भरलेल्या घरात तिला खूप एकटं एकटं वाटत होतं. तपस्या चुपचाप एका खुर्चीत जाऊन बसली. आता तिला थोडी धाकधूक वाटू लागली होती. पहिला घास खाल्ल्यानंतर आबांनी तिच्या जेवणाचं कौतुक केलं. आज्ञाला सुद्धा जेवण आवडलं. तशी ती रिलॅक्स झाली. आत्या चुपचाप जेवत होत्या. काही तक्रारही नाही आणि कौतुकही नाही. त्यांच्याकडून तसंही तिला कौतुक अपेक्षित नव्हतंच. चाच्याकडून अपेक्षित होतं. तो अजून घरीच आला नव्हता. जबरदस्तीची स्माईल देत तिने चुपचाप जेवायला सुरुवात केली. पण तिला जेवावंसच वाटत नव्हतं.
सगळ्यांची जेवणं पार पडली तसे थोडा वेळ सगळे खालीच गप्पा मारत बसले. रात्रीचे 10 वाजले. सगळेजण आपापल्या खोलीत निघून गेले. आज्ञाने तपस्याला तिच्या रूम मध्ये सोडलं आणि ती सुद्धा स्वतःच्या खोलीत निघून गेली. पण रूम मध्ये येताच तिला आश्चर्याचा धक्का बसला. रूम छानपैकी फुलांनी सजवली होती. आज्ञा ज्या प्रकारे तिला चिडवत होती त्यावरून हे सगळं तिचंच काम आहे हे कळायला तिला फार वेळ लागला नाही. पण तिला त्या डेकोरेशन मध्ये काहीही इंटरेस्ट नव्हता. तिला फक्त सम्राट हवा होता. त्याच्यावरचा राग जणू आता गळून पडला होता. तिला फक्त त्याच्या मिठीत शिरून रडायची जबरदस्त इच्छा होत होती. जरी ते अर्धा दिवस सुद्धा आपल्याला त्याच्याशिवाय करमत नाहीये, तर या घरात त्याच्याशिवाय काही वर्ष आपण कशी काढणार या विचाराने तिला अजूनच रडू आलं. तशी ती छातीशी पाय घेऊन त्यात तोंड खुपसून रडायलाच लागली. सम्राट, प्लीज या ना लवकर. आय मिस यू सो मच. जान, अचानक त्याचा आवाज तिच्या कानांवर पडला. तसं गुडघ्यात खुपसलेलं डोकं वर काढत विजेच्या चपळाईने तिने मागे वळून पाहिलं, तर तो खरंच दारात उभा होता. त्याला बघताच तिच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली. क्षणाचाही विलंब न करता ती वाऱ्याच्या वेगाने पळतच जाऊन त्याला बिलगली. तिच्या येण्याचा स्पीड इतका होता की ती अंगावर येताच त्याचा तोल गेला आणि तो तसाच मागे दाराला जाऊन टेकला. त्याने एका हाताने भिंतीचा आधार घेतला आणि दुसऱ्या हाताने तिला पकडलं. ती मात्र त्याच्या गळ्याशी हातांचा विळखा घालून रडत होती. कुठे गेला होतात मला सोडून? काही वेळ त्याने तिला रडू दिलं, तिला मोकळं होऊ दिलं. त्यानंतर मात्र त्याने तिला तसंच दोन्ही हातांवर उचललं आणि आत घेऊन आला. ती अजूनही त्याच्या छातीवर डोकं लपवून मुसमुसत होती. त्याने तिला अलगद त्या फुलांच्या पाकळ्यांवर ठेवलं, स्वतःपासून बाजूला केलं. रडून रडून तिचे डोळे लाल झाले होते, ओठ सुकले होते. त्याने तिच्या डोळ्यातलं पाणी पुसलं, तिचे ते अस्ताव्यस्त झालेले केस नीट केले. त्याच्या नादात तिचा पदर सुद्धा विस्कटला होता, जो त्याने व्यवस्थित केला. तिचा चेहरा ओंजळीत पकडून तिच्या कपाळावर ओठ टेकवले. आय हेट यू. खूप वाईट आहात तुम्ही. कोण नवरा आपल्या बायकोला असं पहिल्याच दिवशी सोडून जातो? हो का? आणि कोण बायको असं नवऱ्याला तरसवते? ती बोलतच होती तसा त्याने तिच्या बोलणाऱ्या ओठांवर बोट ठेवत तिला गप्प केलं आणि तसंच पुढे झुकत तिच्या आणि त्याच्या ओठांमध्ये असलेल्या त्या बोटावर ओठ टेकवले. पण त्याच्या त्या छोट्याशा कृतीने सुद्धा तिच्या अंगावर काटा आला. ती लगेच गडबडली. आता मला आपल्या दोघांमध्ये
कोणताही पण किंवा परंतु नकोय. मी तुमच्यावर रागवले. रागव ना मग. मी कुठे नाही म्हणतोय. त्याने खाली झुकत तिच्या गळ्यावर ओठ टेकवले. तसे तिचे डोळे मोठे झाले. तो अशा पद्धतीने तिला स्पर्श करत होता की त्यापुढे तिचा राग काय टिकणार होता. उलट पेटलेल्या मेणबत्तीसारखी ती त्याच्यासोबत विरघळत चालली होती. त्याने एकाच हाताने तिचा पदर बाजूला केला. तिच्या गळ्यावर, मानेवर आणि खांद्यावर ओठ टेकवायला सुरुवात केली. तसे तिने डोळे गच्च मिटून घेतले. सम्राट, मी खरंच तुमच्यावर खूप प्रेम करते. आय नो. हा माणूस मला धड त्याच्यावर रागवही देत नाहीये. तिची मनातच चिडचिड होऊ लागली. तिला त्याच्यावर रागवायचं होतं, त्याला दूर करायचं होतं. पण सध्या तो एका वेगळ्याच झोनमध्ये होता आणि तिला सुद्धा स्वतःसोबत विरघळून टाकत होता. आय एम सॉरी. आय नो. आज मी तुला खूप हर्ट केलं. पण त्यामागे एक कारण होतं. मला तुला जाणीव करून द्यायची होती की तुझा हा प्रवास काही वर्षांसाठी का होईना, पण तुला आता एकटीनेच पार करायचंय. फक्त आज जशी रडलीस ना, तसे अश्रू मला तुझ्या डोळ्यात नकोयत. बी स्ट्रॉंग. संसार म्हणजे फक्त गोडी गुलाबीने बोलणं, प्रेम आणि रोमॅन्स हेच नसतं. संसार एक रियालिटी असते जी तू आज फेस केलीस. आत्याचा राग, सून म्हणून घरातल्या जबाबदाऱ्या, सगळ्यांच्या आवडीनिवडी, हे सगळं सांभाळताना जी तुझी दमछाक झाली ना, तो असतो खरा संसार. अजून तर काहीच नाही. ही फक्त सुरुवात आहे. तुला तर अजून माझं ऑफिस सुद्धा बघायचंय. मी नसल्यावर तुला घरातली सून म्हणून नाही, तर या घरचा मुलगा म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःच्या खांद्यावर घ्यायच्यात. खाली झुकत त्याने तिच्या गालांवर ओठ टेकवले. तसे तिने डोळे गच्च मिटून घेतले आणि डोळ्यातले अडलेले अश्रू पुन्हा तिच्या गालावरून ओघळू लागले. निदान आजच्या दिवशी तरी नका ना आठवण करून देऊ मला या सगळ्याची. निदान आजच्या दिवस तरी मला तुमच्या सोबत या स्वप्नांच्या जगात जगू द्या. स्वप्नांचं जग काही वेळापुरतंच छान वाटतं जान, पण जेव्हा परिस्थिती त्या स्वप्नातून बाहेर काढते ना, तेव्हा भयंकर त्रास होतो. हेच जर आपण आधीपासूनच सत्य परिस्थिती स्वीकारली ना, तर मनाची आपोआप तयारी होते, ज्यामुळे जास्त त्रास होत नाही. ती तशीच पुढे होऊन त्याला घट्ट बिलगली. त्याने तिला जवळ घेत तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवायला सुरुवात केली. त्याने तिच्या दोन्ही हातांना पकडून तिला स्वतःपासून बाजूला केलं. तिच्या डोळ्यात पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण त्या पाण्यात खूप सारी वेदना होती. त्याच्यापासून दूर होण्याची वेदना. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिचा चेहरा ओंजळीत पकडून तिच्या कपाळावर ओठ टेकवले. जान, परवा मी सरेंडर करणार आहे. ऑफिसमधल्या सगळ्या गोष्टी आज मी मार्गी लावून आलोय. आता उद्याचा दिवस फक्त तुझा आहे. उद्या 24 तास मी फक्त तुझ्यासोबत राहणार आहे. तसा तिला खूप मोठा
मोठा धक्का बसला. तो इतक्या लवकर निर्णय घेईल असं तिला वाटलं सुद्धा नव्हतं. सम्राट, एवढी काय घाई आहे? निदान हा एवढा महिना तरी. हा महिना जर मी तुझ्यासोबत राहिलो ना, तर मी माझा शब्द पाळू शकेन की नाही त्याची मलाच खात्री उरणार नाही. कदाचित तुझ्यासोबत राहण्यासाठी मी स्वार्थी होईन, जे मला करायचं नाहीये. हे जान, आय नो तू खूप स्ट्रॉंग आहेस. नाही, मी नाहीये स्ट्रॉंग. मला नाही बनायचंय स्ट्रॉंग. प्लीज नका ना जाऊ इतक्या लवकर. अजून तर आपण एकमेकांसोबत नीट जगलो सुद्धा नाहीये. यावर मात्र तो काहीही बोलू शकला नाही. त्याने सुद्धा तिला घट्ट छातीशी कवटाळलं. तिला जणू तो स्वतःच्या श्वासात भरून घेऊ लागला. बराच वेळ ती त्याच्या मिठीत रडत होती. काही वेळानंतर मात्र त्याला तिची काळजी वाटू लागली. ती रडायचं थांबतच नव्हती. त्याने तिला स्वतःपासून बाजूला केलं. तिचे डोळे पुसले. तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती समजून घेण्याच्या परिस्थितीतच नव्हती. एका क्षणासाठी सुद्धा ती त्याला सोडायला तयार नव्हती. शेवटी त्याने स्वतःकडचं शेवटचं अस्त्र बाहेर काढायचं ठरवलं. तिला शांत करण्याचा त्याच्याकडे एकच पर्याय होता, तो म्हणजे तिला स्वतःमध्ये भरून घेणं. त्याने तिचा चेहरा उंजळीत पकडला. पुढे होत तिच्या कोरड्या झालेल्या ओठांवर ओठ टेकवले. सुरुवातीला तरी सुद्धा ती रडत होती, पण काही वेळानंतर तिचं रडणं हळूहळू कमी झालं आणि ती सुद्धा त्याला साथ देऊ लागली. आज मात्र दोघांचाही आवेश प्रचंड होता. त्यांच्या वागण्यात एक आक्रमकपणा होता, हक्क होता, जो ते दोघेही एकमेकांवर बजावत होते. तो बाजूला झाला आणि त्याने रूमचे लाईट्स ऑफ केले. तो पुन्हा परत येत तिच्यावर तुटून पडला. दोघेही एकमेकांना पुरून उरत होते. आज तर ती सुद्धा माघार घेणार नव्हती. हा खेळ बराच वेळ चालला. त्यानंतर काही क्षणातच इमोशन्सने, वेदनेने आणि विरहाच्या भीतीने त्रासलेले दोन जीव पुन्हा एकत्र आले. ती पूर्ण रात्र त्यांनी एकमेकांच्या साथीने परिपूर्ण केली. नमस्कार जत्रा. पुन्हा एकदा प्रसिद्ध कमेंट्सच्या नव्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जराही वेळ न दवडता तुमच्या समोर घेऊन येते या आठवड्याच्या टॉप 5 प्रसिद्ध कमेंट्स. पहिली प्रसिद्ध कमेंट आहे करुणा फडतरे यांची. तपस्याचा उखाणा खूप सुंदर होता. हा सम्राटचं काही खरं नाही. करुणाजी, आता मॅरिड लाईफ सुरू झालीये म्हटल्यावर तपस्याचा बायको मोड त्याला झेपावा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दुसरी कमेंट आहे मंदाकिनी जगताप यांची. खूप खूप छान. खूप खूप धन्यवाद मंदाकिनीजी. तुमची कमेंट वाचून खूप बरं वाटलं.
नेक्स्ट कमेंट आहे समीक्षा जयवंत मुळे यांची. चला फायनली तपस्या आणि सम्राटचं लग्न झालं. हॅपी मॅरिड लाईफ टू #समस्या. फायनली लग्न झालं खरं समीक्षाजी, पण यांच्या मॅरिड लाईफ मध्ये अजून बरेच ट्विस्ट यायचेत. कमेंट करण्यासाठी खूप खूप धन्यवाद. पुढची कमेंट आहे कविता बेलवटकर यांची. एकदाचे लग्न झाले, खूप छान. लग्नाला वेळ काढून येणे केलेत, यासाठी तुमचे खूप खूप आभार कविताजी. पुढची कमेंट आहे संजय बिरे यांची. समाजासाठी आरसा आहे हा एपिसोड. नक्कीच संजयजी. कधी कधी काही प्रश्नांची उत्तरं आम्ही आमच्या कथेतून देण्याचा प्रयत्न करतो. पुढे अजून बऱ्याच गोष्टी उलगडत जातील. कमेंट करण्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर या आहेत या आठवड्यातील टॉप 5 प्रसिद्ध कमेंट्स. या व्यतिरिक्त अजून बऱ्याच कमेंट्स आल्यात ज्या आम्हाला वाचून दाखवता आल्या नाहीत. तर तुम्ही प्लीज नाराज होऊ नका. आमच्यासोबत असेच राहा. ज्यांनी ज्यांनी प्रसिद्धी क्रिएशन्ससाठी वेळ काढून त्यांचा प्रतिसाद दिलाय त्यांना खूप खूप धन्यवाद. अशाच टॉप 5 प्रसिद्ध कमेंट्स घेऊन आपण पुढच्या सोमवारी पुन्हा भेटू. तोपर्यंत एन्जॉय.